नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण उपास या पाठाचा अभ्यास केला आहे. पण पाठ मोठा असल्याने पहिल्या व्हिडिओत अर्धा भाग आपण अभ्यासला होता. आता आपण याच पाठाचा उर्वरित भाग म्हणजे भाग 2चा अभ्यास करणार आहोत. त्याआधी पुन्हा एकदा पाठाचा थोडा सारांश समजून घेऊ. पंतांनी जेव्हा स्वतःचे वजन केले आणि ते 181 पौंड भरले तेव्हा पंतांनी डाएट करून वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि मग वजन कमी करण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले आणि ते प्रयत्न कसे हास्यास्पद ठरलेत याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता पंतांनी आपल्या कुटुंबाला म्हणजे पत्नीला समजावून सांगितले की मला वजन क्षय करायचं आहे. वजन क्षय करणे म्हणजे वजन कमी करणे. वजन म्हणजे वेट आणि क्षय म्हणजे कमी करणे, लॉस करणे, वेट लॉस करणे. त्यासाठी त्यांनी बिनसाखरेचा चहा पिण्याचे ठरवले होते आणि त्यांनी पत्नीला तसे सांगितले देखील होते की आता यापुढे मी बिनसाखरेचा चहाच पिणार. पण काय झालं बघा, तर पत्नीने 2-3 दिवसांनी त्यांना बिनसाखरेचा चहा बनवून दिला आणि त्यांनी जेव्हा निर्णय घेतला होता की आपण बिनसाखरेचा चहा प्यायचा आहे तेव्हा तो इतका कडू लागला नव्हता. पण आज त्यांना चहा कडू लागला आणि मग त्यांनी पत्नीला विचारले की इतके दिवस चहा एवढा कडू लागत नव्हता, आज का लागतोय? मग पत्नीने खुलासा केला की आतापर्यंत घरात साखर होती, आता साखर संपली म्हणून मी बिनसाखरेचा चहा केला आणि म्हणून तो चहा कडू लागतोय. पाठाचा पुढचा भाग अभ्यासू. म्हणजे खलास. किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात? कसलं कमी होतंय माझं वजन? आता खलास या शब्दाचा अर्थ आहे संपलं, शेवट झाला. किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात? आता बिनसाखरेचा चहा पिऊन मी वजन कमी करणार होतो, पण तू मला साखरेचा चहा दिलास आणि मग त्या साखरे बरोबर माझ्या पोटात किती लाख कॅलरीज गेल्या असतील याचा विचार पंत करू लागले. पण सांगितलं का नाहीस? पण सांगितलं का नाहीस मला? पंतांनी प्रश्न केला. उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. पत्नीने पंतांना दिलासा दिला. स्वतःच कमवून खातो म्हणावं, वाढलं तर वाढू दे वजन. आता एवढं बोलून पत्नीने पुढची कृती केली. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. आता सुरुंग लावणे म्हणजे काय, तर सुरुंग लावणे हा एक वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ आहे एखादा बेत उधळून लावणे. टू डिस्टर्ब someone's plans, to upset something, असा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. म्हणजे पत्नीने बशीत लाडू काढून ठेवले आणि ते लाडू खाण्याचा मोह पंतांना आवरला नाही. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात, असा प्रश्न पंतांनी आपल्या पत्नीला केला. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. एवढं बोलून पत्नी थांबली. लाडूमध्ये साखर असेल आणि तो लाडू खाल्ला की आपल्या शरीरात पुन्हा साखर वाढेल हा प्रश्न पंतांना पडला होता. पण तरी देखील बिनसाखरेचा चहा पिला. कारण काय होतं, त्यांना वजन कमी करायचं होतं. पण लाडू बघून त्यांना तो मोह आवरता आला नाही. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज
पोटात गेल्याच. बघा, वजन कमी करायचं तर आहे, पण समोर एखादा खाद्यपदार्थ दिसला तर पंतांना आपल्या मनावर ताबा ठेवता येत नाही. मनावर ताबा ठेवणे म्हणजे काय? कंट्रोल करणे, मनाला कंट्रोल करणे, कुठलाही पदार्थ खाण्यापासून मनाला दूर नेणे, कुठलीही कृती करण्यापासून मनाला दूर नेणे, याला म्हणतात मनावर ताबा ठेवणे. आणि मग पुन्हा पंतांनी लाडू खाल्ल्यामुळे त्यांच्या पोटात कॅलरीज गेल्या, आणि पोटात कॅलरीज गेल्या की त्याचं रूपांतर वजन वाढण्यामध्ये होणार हे निश्चितच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदाच प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणं अवघड. आता पंतांचा दिवाणखाना अतिशय छोटा होता, त्यामुळे दोरीवरच्या उड्या मारणं तिथे कठीण होतं. अवघड म्हणजे कठीण असणं. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. पंतांनी पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा दोरीबरोबर ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या आणि औषधांच्या बाटल्या खाली पडल्या. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. आता पंतांनी दुसरा प्रयत्न केला दोरीवरच्या उड्या मारण्याचा, आणि प्रयत्न करता करता ती दोरी आचार्य बर्वे, जे पंतांचे शेजारी होते, त्यांच्या गळ्यात पडली. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. आता आचार्य बर्वे आणि पंतांचं आधी काही भांडण झालं असेल, त्यामुळे पंतांचा वरती बर्व्यांचा राग होताच. आणि मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. समाचाराला येऊन जाणे हा देखील एक वाक्प्रचार आहे किंवा समाचार घेणे. समाचार घेणे म्हणजे काय? तर विचारपूस करणे. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. बर्वे हे पंतांचे शेजारी असूनही ते त्यांना विचारायला सुद्धा आले नाही की तुम्ही उपवास का करता आहात. कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. आता राखीव कुरण असणे हा देखील एक वाक्प्रचार आहे, आणि राखीव कुरण असणे याचा अर्थ असा होतो की एखाद्या विषयामध्ये पारंगत असणे. राखीव कुरण असणे म्हणजे काय? एखाद्या विषयात पारंगत असणे. आणि उपवास या विषयाबद्दल आचार्य बर्वेंचं अतिशय गाढा अभ्यास होता, म्हणून त्यांनी असं म्हटलं की उपास हा त्यांचं खास राखीव कुरण होतं. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केला ते ठीक झालं. आता आचार्य बर्वेंनी पंतांबरोबर बोलायला सुरुवात केली, आणि त्यांनी काय म्हटलं की गळ्यात दोरी घालणं, कुणाच्या तरी गळ्यात दोरी अडकवणं हा दुष्टपणा माझ्याबरोबर केला ते ठीक झालं. दुष्टपणा म्हणजे काय? वाईटपणा. पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. आता बळी पडणे हा देखील एक वाक्प्रचार आहे. बळी पडणे म्हणजे काय? तर त्यांच्या त्या कृतीचा कोणाला तरी त्रास होणे. बळी पडणे, त्रास होणे. तर तुमची धडगत नव्हती, यामुळे तुमच्या धिंगामस्तीमुळे. धिंगामस्ती म्हणजे काय? त्यांना असं वाटलं की हे आता गोंधळच घाल आणि धिंगामस्ती करताय. त्यांना वजन कमी करायचं आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. तुमची धडगत नव्हती. धडगत नव्हती म्हणजे काय? सुटका नसती झाली. तुम्ही कुणाला तरी त्रास दिला असता म्हणून त्याने तुम्हाला क्षमा नसतं केलं, पण मी तुम्हाला क्षमा करतो, मी तुम्हाला माफ करतो. पण पंतांनी बोलायला सुरुवात केली. मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. पंतांनी आपली बाजू मांडली. काही उपयोग होणार नाही. बर्वेंनी प्रतिक्रिया दिली. का? पंतांनी पुन्हा प्रश्न विचारला. का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा. जिभेवर ताबा नाही तुमचा याचा अर्थ होतो जिभेवर ताबा नसणे. हा एक वाक्प्रचार आहे. वाटेल ते खाणे किंवा हावरेपणा करणे असा त्याचा अर्थ होतो इंग्लिशमध्ये. टू ईट ग्रेडिली. संयम हवा.
संयम म्हणजे काय तर नियंत्रण. मनाची एकाग्रता हवी. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहता ना तुम्ही बाबा. आणि मग लेखकांनी त्यांना विवरण दिलं, विवेचन दिलं की मी माझं वजन करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारतोय आणि त्याच्यासाठी मी माझी लाजसुद्धा सोडली, असं त्यांनी उत्तर दिलं. बाबा बर्वे इथे देखील थांबले नाही. तरीसुद्धा ते पुढे बोलले, ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बाबा बर्वेंनी पुन्हा आपलं बोलणं चालूच ठेवलं की ठीक आहे, तुम्ही प्रथम बोलणं सोडा. पंतांनी त्यांना प्रतिप्रश्न केला, बोलणं सोडू? बाबांनी सांगितलं, अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. आणि बाबांनी त्यांना सल्ला देऊन टाकला की जोपर्यंत तुम्ही खाण्यासाठीच नाही पण बोलण्यासाठी सुद्धा तुमचं तोंड तुम्ही ताब्यात ठेवायला पाहिजे. बोलण्यासाठी ते उघडायचं नाही, म्हणजे आपोआपच खाण्यासाठी सुद्धा ते उघडणार नाही आणि मग तुमचं वजन कमी होईल, असं बाबा बर्वे यांनी त्यांना सल्ला दिला. पण बाबा मला बोललंच पाहिजे, असं केविलवाण्या स्वरात पंतांनी उत्तर दिलं. ते ओरडलेच. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? बाबांनी परत प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये एवढं संयम नाही, एवढा नियंत्रण तुम्ही ठेवू शकत नाही तुमच्या जिभेवरती? मौनाचं सामर्थ्य आहे, मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती, बळ. मौन ही शक्ती आहे, मौन ही. आणि मग बाबा बर्व्यांनी मौनाविषयी अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केल्या, त्या नॉनस्टॉप. उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावरती बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो. वाक्प्रवाह म्हणजे बोलणं थांबवून, वाक्प्रवाह बोलण्याचा प्रवाह, तो थांबवून ते ओरडले, पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय? त्यांनी प्रतिप्रश्न केला. पंतांनी बाबांना प्रतिप्रश्न केला की मी जर बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? बाबांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. मग पंतांनी त्याचं विवेचन दिलं. काय बोलले पंत? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. आता पंतांचा पण तिथे नाईलाज होता. ते टेलिफोन ऑपरेटर असल्यामुळे त्यांना प्रत्येक कॉल रिसीव्ह करावा लागत होता आणि कॉल रिसीव्ह करायचं म्हणजे बोलायचं. त्यांना त्या बोलण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग बाबांनी लगेच सांगितलं, मग कसलं वजन उतरणार तुझं तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून, कारुण्यपूर्वक म्हणजे दयापूर्वक, दयाळूपणे त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि ते निघून गेले. आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. आता एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं म्हणून पंतांना पश्चाताप झाला. काय पश्चाताप झाला? की बाबांची दोरी, बाबा बर्वेंच्या गळ्यात पडलेली दोरी मी आवळून टाकून त्यांना मारून का टाकलं नाही, असं त्यांना वाटू लागलं. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे वजन उतरेपर्यंत उपास. आणि मग पंतांनी ठरवून टाकलं यापुढे उपवास. आणि कशापर्यंत उपवास करणार होते ते? तर त्यांचं वजन उतरेपर्यंत ते उपवास करणार होते. मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. आता पंतांना स्वप्न पडू लागली. त्यांनी ठरवून टाकलेलं होतं की जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत मी उपवासच ठेवणार. आणि म्हणून त्यांना स्वप्न पडू लागले की आता आपलं वजन कमी झालं आहे. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. आता वजन कमीच करायचं होतं म्हणून त्यांनी दूध प्यायचं टाळलं. त्याच्याबरोबरच त्यांनी साखरेचा चहा पिण्याचं बंद केलं. आणि म्हणून पंत म्हणतात की बिन साखरेचाच काय, बिन दुधाचाच काय, पण मी बिन चहाचा देखील चहा पिऊ लागलो.
साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. आता अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय होणे? खूप संताप येणे, खूप राग येणे, टू बी फ्युरियस. आणि त्यांना स्वतःलाच राग येऊ लागला की साखर बघितली की त्यांचा तिळपापड होऊ लागला, त्यांना खूप राग येऊ लागला. तिळपापड होणं हा एक वाक्प्रचार आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याचा अर्थ आहे खूप संताप येणे. केवळ फळांवर मी जगू लागलो. त्यांनी सगळं खायचं बंद करून दिलं. ज्या पदार्थांनी त्यांच्या शरीरातली चरबी वाढणार होती त्या पदार्थांना त्यांनी टाळायला सुरुवात केली आणि फक्त फळांवरती ते जगू लागले. दुसरं काही न खाता फक्त फळं खाऊन त्यांनी उपवास सुरूच ठेवला. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी, आता धारोष्ण दूध म्हणजे काय? तर ताजं दूध असतं गाईचं किंवा म्हशीचं, त्याला धारोष्ण दूध असं म्हटलं जातं. जेव्हा हे दूध काढलं जातं तेव्हा ते अतिशय गरम असतं, म्हणून त्याला धारोष्ण दूध म्हणतात. इंग्लिशमध्ये फ्रेश वार्म मिल्क. आणि ते दुधासाठी ते काय करू लागले? तर धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने आणि आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. आता उड्या मारणं देखील पंतांनी सुरू केलं, पण दोरीवरच्या उड्या मारल्यामुळे काय झालं? ज्या खालच्या मजल्यावर लोक राहत होती त्या लोकांना त्रास होऊ लागला आणि त्यांच्या दुष्टपणाने आणि आकसाने, दुष्टपणाने म्हणजे वाईटपणाने आणि आकस म्हणजे पुन्हा हेवा किंवा मत्सर वाटल्यामुळे त्यांनी त्या दोरीवरच्या उड्या बंद केल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. आता पाय न अडकता 10 उड्या ते मारू. आता कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. कचेरी म्हणजे त्यांचं कार्यालय सुटलं, त्यांची सुट्टी झाली की ते गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागले, रनिंग करू लागले. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. पौष्टिक म्हणजे काय? तर शरीराला चांगला असा आहार त्यांनी सुरू केला, सकस आहार सुरू केला. सात्विक आहार, शाकाहारी भोजन, हेल्दी फूड और न्यूट्रिशियस डाएट त्यांनी खायला सुरुवात केली. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. 10-12 दिवस त्यांनी सगळी डाएट फॉलो केली. माझ्यातला फरक मलाच कळत होता आणि त्यांना वजन कमी झाल्यासारखं देखील जाणवू लागलं होतं. लहान मुलेही बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर जाऊन वजन करावे असे वाटत होते मला, पण मी ती इच्छा दाबून टाकली. त्यांनी परत रोज वजन करण्याची मनात येणारी इच्छा त्यांनी दाबून टाकली, अवॉइड केली. आणि मग बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो आणि त्यांनी ठरवून टाकलं की आता 1 महिन्यानेच आपण वजन करायचं. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. 1 महिनाभर त्यांनी तूप थोडंसुद्धा खाल्लं नव्हतं, ज्याच्याने वजन वाढतं असं त्यांना वाटत होतं. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. रोज गाईचं धारोष्ण दूध मिळणं अशक्य होतं, त्याची सोय नव्हती तिथे. आणि म्हणून त्यांनी काय केलं बघा, पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. त्यांना धारोष्ण दूध मिळणं शक्य नव्हतं रोज, पण तरी देखील त्यांनी आहार व्रत चालूच ठेवले. आहार व्रत म्हणजे काय? तर विशिष्ट खाण्याचा वसा, अ डाएट रिसोल्युशन. आणि म्हणून त्यांचं ते व्रत चालूच राहिलं. पंधरवाडाभरात फक्त 2 वेळाच साखर भात खाल्ला. आता 15 दिवसांमध्ये त्यांनी फक्त 2 वेळा साखर भात खाल्ला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला. आता हा कोळंबी भात त्यांना सोकाजीने आणून दिला होता. सोकाजी हे कोण होते? त्यांचे मित्र होते, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे त्यांचे सहकारी होते. आणि त्यांनी काय केलं तर कोळंबी भात या लेखकांना आणून खाऊ घातला. कोळंबी भात चारला.
त्याच्यानंतर खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरवटांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता आणि आता चाळीमध्ये राहणारे हे लोक आपण बनवलेले अन्न एकमेकाशी शेअर करतात आणि म्हणून त्यांनी एकदा नागपुरी भात त्यांच्याकडे नागपुरी वडा भात त्यांच्याकडे पाठवला. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श देखील केला नाही. आता पंतांनी ठरवूनच टाकलेलं होतं की आपल्याला वजन कमीच करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही वजन वाढेल अशा पद्धतीचा एकही पदार्थ त्यांनी खाल्ला नाही. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली आणि मग ही चरबीयुक्त जी द्रव्य होती, हे जे पदार्थ होते, त्यांची शरीरात एंट्री कमी झाली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. मी जे ठरवलं होतं की आता आपल्याला वजन कमीच करायचं आहे आणि मग आपल्याला वजन कमी करायचं असल्यामुळे सगळ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिल्याचं लेखकांना वाटतं. काय म्हणतात ते की मंडळींनी माझं वजन कमी झालेलं पाहून त्यांनी माझ्याकडे कौतुकाने पाहिलं आणि जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो अशी कबुली द्यायला सुरुवात केली. कबुली देणं म्हणजे काय, मान्य करणं. त्यांनी सांगून टाकलं पंतांना की हो, तुम्ही आता बारीक दिसतायत थोडेसे, अशी त्यांनी कबुली दिली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. आता जनोबा रेगे हे पंतांचे कुचकट शेजारी होते असं पंतांना म्हणायचं आहे. कुचकट म्हणजे काय, तर ते सगळ्यांवरती काय होत होते, जळत होत होते, जेलसी फील होत होती त्यांना आणि त्याच्यामुळे असे हे कुचकट शेजारी सुद्धा बदलले होते. त्यांनी सुद्धा सांगायला सुरुवात केली होती की पंत तुम्ही भरतेच रोडावलेत याचा अर्थ आहे बारीक होणं. रोडावणं म्हणजे काय, बारीक होणं. आणि अशी कबुली सुद्धा जनोबा रेगे यांनी पंतांना देऊन टाकली. असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची. प्रशस्ती म्हणजे काय, कौतुक. भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस चढण्याची. आता मूठभर मांस चढणे याचा अर्थ स्तुतीने हुरळून जाणे. टू गेन वेट ड्यू टू एक्सेसिव्ह प्रेज, टू बी फ्लॅटर्ड बाय. आणि असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीची जर खूप स्तुती केली तर त्याचं मूठभर मांस वाढतं त्या स्तुतीमुळे, असं लेखकांना इथे म्हणायचं होतं. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. अशी जी तुरळक तारीफ होती, तारीफ म्हणजे काय, कौतुक, ते ऐकून मी माझा वजनक्षयाचा संकल्प जो आहे तो टाळणार नव्हतो. आता चळण्यासारखी म्हणजे काय, तर चळणे म्हणजे बाजूला होणे, निर्धार डळमळणे किंवा डिस्ट्रॅक्शन होणे. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर आता मनोनिग्रह म्हणजे मनाची एकाग्रता, डिटर्मिनेशन ऑफ माइंड, आणि अशी ही मनाची एकाग्रता ठेवली आणि जिव्हा नियंत्रण म्हणजे काय, जिभेवरचा ताबा. टायमिंग वन्स टंग असं म्हटलं जातं किंवा टॅमिंग वन्स टंग असं म्हटलं जातं. आणि त्या जिव्हा नियंत्रणाचा अर्थ काय होतो, तर जिभेवरती ताबा ठेवणं, टू कीप कंट्रोल ऑन अवर टंग. कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती आणि इतकं सगळं प्रयत्न करून कमीत कमी 20-25 पौंडांनी माझं वजन कमी व्हायला पाहिजे अशी मला खात्री होती, मला कन्फर्म होतं. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला. आता महिनाभर झाला होता त्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न सुरू केलेले होते. दोरीवरच्या उड्या मारल्या, खाण्यावरती नियंत्रण ठेवलं, त्याच्यानंतर धारोष्ण दूध पिऊ लागले आणि ऑफिसपासून तर घरी पोचेपर्यंत ते
पायी धावत येऊ लागले. एवढं सगळं केल्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपलं वजन कमीत कमी 20 ते 25 पौंड वजन तरी कमी झालं असेल. पण काय झालं बघा, आणि मग ते अतिशय आनंदाने ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवायला लागले आणि अनेली टाकून तिकीट काढलं. त्यांनी अनेली टाकलं. अनेली म्हणजे काय, त्या काळचं एक कॉईन होतं, त्याला अनेली असं म्हटलं जात असे. महिन्याभरापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. आता त्यांना असं वाटलं की महिन्याभरात आपण भरपूर डाएट केलेले आहे, भरपूर एक्सरसाइज पण केलेले आहे आणि आता आपलं वजन कमी झालं असेल, म्हणून ते अतिशय उत्साही झाले आणि त्यांनी ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावरती पाय ठेवला. 1 महिन्याचा उपवास. आता त्यांनी उपास केलेला होता 1 महिनाभर. निराहार, काहीही न खाता त्यांनी उपवास केला. शास्त्रोक्त आहार घेतला. जो आहार गरजेचा होता तोच घेतला. वजन वाढेल असा कुठलाही पदार्थ त्यांनी खाल्ला नाही. दोरीवरच्या उड्या मारल्या इत्यादी उग्र साधना म्हणजे काय, उग्र म्हणजे तीव्र, स्ट्रॉंग, साधना म्हणजे तपश्चर्या, प्रेनांस, आणि अशी उग्र साधना केल्यानंतर सुद्धा काय झालं बघा, आज तिकिटावर वजन, आणि आज या क्षणाला त्यांनी वजन करायला घेतलं आणि तिकिटावर वजन आलं. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 1 मिनिटभर त्यांचा विश्वासच बसला नाही की त्यांचं वजन किती आलं. आणि वजन आलं, वजनाचा कार्ड आलं हातामध्ये, 192 पौंड, आणि भविष्य होते, आप बहुत समझदार और गंभीर है. अशा पद्धतीचं भविष्य त्यांचं त्या कार्डवरती आलं. जे वजन सुरुवातीला 181 पौंड होतं, ते वजन आत्ता आलं होतं 192 पौंड, आणि भविष्य होतं आप बहुत समझदार और गंभीर है. वजन कमी झालंच नाही, उलट ते वजन वाढलेलं होतं. 181 पौंड ऐवजी आता वजन किती झालेलं होतं, ते 192 पौंड, म्हणजे 10 पौंड वजन, साधारणतः 11 पौंड वजन त्यांचं वाढलेलं होतं. त्यांनी एवढी एक्सरसाइज केली, जिभेवरती नियंत्रण ठेवलं, आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांचं वजन वाढलेलं होतं 10 पौंड. शेवटी ते म्हणतात, हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे. त्यांनी भरपूर प्रयत्न केले, पण त्यांचं वजन काही कमी झालं नाही, उलट 10 पौंडाने त्यांचं वजन वाढलेलं होतं. आणि म्हणून मग ते म्हणतात की आता मी वजन वाढणं आणि भविष्य पाहणं या दोन्ही गोष्टींची चिंता सोडून दिली आहे, आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. डाएट केल्यामुळे कुठलाही फरक माझ्या वजनात पडला नाही, म्हणून त्यांचा वजन कमी करण्याच्या विषयावरचा काय उडाला, विश्वास उडाला. आणि त्यांनी सांगितलं, छे वजन कमी करण्याचा मार्ग भलताच काट्यातून जातो. म्हणजे वजन कमी करण्याचा मार्ग अतिशय अवघड आहे आणि सर्वसामान्य माणसाने तो न हाताळणेच बरे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच बेल आयकॉनवर पण क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.